नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। जे शेतकरी बांधव बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याच वर्षांपासून कर्जमाफीची वाट पाहत होते, अखेर त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली दिसून येत आहे। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ज्या कर्जमाफीच्या संदर्भातली नुकतीच एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील समजून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो बघा, राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाला असून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने अहवाल तयार केला आहे। यामुळे आता कर्जमाफीच्या निकषांनुसार पात्र सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। याबाबत सध्या संबंधित विभागाकडून कारवाई सुरू असून ती राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 30 जूनपर्यंत होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल विरोधक करत असतानाच थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने घेतला। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले होते। पण ती कधीपर्यंत मिळणार याबाबत माहिती समोर आली नव्हती किंवा याबाबत अद्याप निर्णय झालेला नव्हता। दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीसाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट केले होते। तसेच ही कर्जमाफी केवळ गरिबांनाच मिळायला हवी, त्यासाठी SOP तयार केली जात असल्याचे सांगत सरकारने त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे। या समितीच्या अहवालानंतरच कर्जमाफीचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे म्हटलेच होते। यामुळे थकबाकीतील 2 लाखांचे पीक कर्ज माफ होणार की मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील त्यात समावेश होणार याबाबत संभ्रम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। पण आता राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल तयार केला आहे। या अहवालानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांच्याकडे थकबाकी आहे। त्यांच्याकडे 35,477 कोटींची थकबाकी आहे। तर पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश आहे। सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँकांसह अन्य बँकांकडील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे। त्यात 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतच पीक कर्ज घेणाऱ्यांची नियमित आहे, मात्र मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे। त्यामुळे 2 लाखांची कर्जमाफीच्या निकषांनुसार पात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे। केवळ 2 लाखाचे थकीत पीक कर्जच माफ होईल असा निकष नसणार असल्याची माहिती सूत्रांनी सकाळी सांगितले। त्यामुळे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ होणार आहे। मित्रांनो, राज्यातील 24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे बँकांचे 36,000 कोटींपर्यंत थकबाकी आहे। त्यात सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी आहे। त्यात पीक कर्ज असो की शेतीवरील मध्यम मुदतीचे कर्ज, त्या थकबाकीतील 2 लाख माफ होतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। शेतकरी मित्रांनो, आपण कर्जाची स्थिती थोडक्यात जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, एकूण शेतकऱ्यांची संख्या असणार आहे 1,33,44,209। थकबाकीतील शेतकरी 24,73,566। एकूण थकबाकी 35,477 कोटी। दत्तात्रय भरणे कृषी मंत्री शेतकऱ्यांकडील पीक कर्जाची परतफेड करण्याची शेवटची मुदत 30 जूनपर्यंत असते। त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली 2 लाखांची कर्जमाफीची मुदत मिळेल। त्या दृष्टीने सध्या संबंधित विभागाकडून कारवाई सुरू आहे। नंबर 1, कर्जमाफी किती रकमेची आहे? मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। नंबर 2, किती शेतकरी या योजनेत येणार आहेत? तर सुमारे 24 लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरू शकतात। नंबर 3, कर्जमाफी कधीपर्यंत मिळणार आहे? मित्रांनो, 30 जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे। नंबर 4, कोण पात्र ठरणार आहेत? तर निकषानुसार थकबाकीदार शेतकरी पात्र ठरणार आहेत। नंबर 5, हा निर्णय कोणी जाहीर केला? तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली आहे।